जगाचं भवितव्य ठरवण्यात ऊर्जा क्षेत्राची भूमिका महत्त्वपूर्ण असून ऊर्जेचे नवे स्रोत विकसित करण्यात तसंच ऊर्जा संक्रमणात भारत सर्वात मजबूत भागीदार आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. बेंगळुरू इथं भारत ऊर्जा सप्ताह 2023चं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. देशांतर्गत उत्पादनात वाढ, समांतर स्रोतांचा विचार तसंच इलेक्ट्रिक वाहनांचा वापर यासारख्या उपायांद्वारे कार्बन उत्सर्जन कमी करणं यावर भारताच्या ऊर्जा क्षेत्राचं धोरण आधारित आहे असं पंतप्रधान म्हणाले. एनर्जी सेक्टर को लेकर भारत की स्ट्रेटेजी के 4 मेजर वर्टिकल्स हैं. पहला, डोमेस्टिक एक्सप्लोरेशन और प्रोडक्शन को बढ़ाना. दूसरा, सप्लाईज को डाइवर्सिफिकेशन. तीसरा, बायोफ्यूल्स, इथेनॉल, कंप्रेस्ड बायोगैस और सोलार जैसे ऑल्टरनेटिव एनर्जी सोर्सेज का विस्तार. और चौथा, इलेक्ट्रिक व्हीकल और हाइड्रोजन के जरिए डीकार्बनाइजेशन. इन चारों ही दिशाओं में भारत तेजी से काम कर रहा है. देशात व्यापाराला चालना देणारं वातावरण तयार करण्यात आलं असून परदेशी गुंतवणूकदारांनी विविध सुविधांचा वापर करून जास्तीत जास्त गुंतवणूक करावी असं आवाहन त्यांनी केलं. हरित हायड्रोजन क्षेत्रात भारत प्रगती करत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन 21व्या शतकातल्या भारताला नवी दिशा देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लीड ले रहा है वो है ग्रीन हाइड्रोजन का. नेशनल ग्रीन हाइड्रोजन मिशन 21वीं सदी के भारत को नई दिशा देगा. इस दशक के अंत तक हम 5 MMTPA ग्रीन हाइड्रोजन के प्रोडक्शन का लक्ष्य लेकर चल रहे हैं. इसमें भी 8 लाख करोड़ रुपए से अधिक के इन्वेस्टमेंट की संभावना है. भविष्यात ऊर्जा क्षेत्रात भारतात अनेक नव्या संधी निर्माण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चक्राकार अर्थव्यवस्था प्रत्येक भारतीयाच्या जीवन प्रणालीचा भाग असून रिड्यूस, रियूज, रिसायकल हा भारतीयांच्या संस्कृतीचाच एक मंत्र असल्याचं ते म्हणाले. कोविड महामारीसारख्या कठीण काळातही भारतानं आपल्या लवचिक धोरणामुळे अनेक आव्हानांना तोंड दिल्याचं ते म्हणाले. शाश्वत परिवर्तन, तळागाळातील लोकांचं सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण यामुळे हे शक्य झाल्याचं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी E20 इंधन विक्रीचा प्रारंभ केला. पेट्रोलमध्ये 20% मिश्रण असलेलं हे इंधन 11 राज्यातल्या निवडक पेट्रोल पंपांवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. याशिवाय इंडियन ऑइल कंपनीनं अनबॉटल उपक्रमाअंतर्गत आपल्या कर्मचाऱ्यांसाठी पुनर्वापर केलेले पॉलिस्टर आणि कापसापासून तयार केलेल्या गणवेशाचं अनावरण केलं. तसंच स्वयंपाकासाठीच्या सौर प्रणाली ट्विन कुक टॉप मॉडेलचं अनावरण केलं. यानंतर पंतप्रधानांनी हरित इंधनाबाबत जनजागृती करणाऱ्या फेरीला झेंडा दाखवून रवाना केलं. यात हरित ऊर्जेवर चालणारी वाहनं सहभागी झाली होती.